आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबईत मोनोरेल मार्गिकेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामाकरिता ब्लॉक वडाळा डेपो स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची सेवा सकाळपासून बंद। विमान वाहतूक महासंचालनालयानं एअर इंडियाला ठोठावला 80 लाखांचा दंड। वैमानिकांच्या वेळापत्रकासंदर्भात निर्धारित निकषांचं पालन न करणं, कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती न दिल्यानं दंडात्मक ही कारवाई। मुंबईसह अन्य महानगरपालिकांना मेट्रो खर्चातील 24% वाटा उचलावा लागणार। महानगरपालिकांची तोळामासामा आर्थिक स्थिती आता लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेवर सर्वाधिक बोजा पडण्याची शक्यता आहे। राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढलेला आहे। राज्यातील 3 केंद्रांवर कमाल तापमानानं 40 अंशांचा टप्पा ओलांडलाय। मुंबई विद्यापीठ वार्षिक अधिसभेमध्ये मैदानांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित। मरीन लाईन्स, कलिना आणि ठाण्यातील मैदानांचा पुढील 2 वर्षात कायापालट करण्यात येणार, कुलगुरूंकडून स्पष्ट। मुंबई विद्यापीठाचा 857 कोटींचा अर्थसंकल्प सादर। गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देणार। संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणावर भर देणार। रेल्वेचा भूखंड धारावी पुनर्विकासात अडसर। झोपडपट्टीसाठी रेल्वेचा 3600 कोटी रुपये देणं गरजेचं आहे। मुंबईमधील वरळीतील बीडीडी चाळीत होलिकोत्सवाचा उत्सव। बीडीडी चाळीतील वीर नेताजी मित्र मंडळाकडून 20 फुटांची होलिका तयार।